नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू हे रे माझा मित्र वाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव जेव्हा इकडे राकेश आणि अंजलीच्या लग्नाचा फोटो दाखवत असो, तेव्हा तो पाठीमागे वळून बघतो. तेव्हा कळतं की ती ईश्वरी बेशुद्ध झाली आणि म्हणून तो तिच्या जवळ जातो आणि तिला हाका मारत असतो, मी सिंदूर मी सिंदूर. आणि मग एकदम शिट असं म्हणतो. त्याला कळतं की त्याच्यात म्हणजे ते काही औषध वगैरे घातलेलं असतं, त्याचा इफेक्ट झालेला आहे असा. आणि आता प्रेक्षकांना इकडे राकेश पण ना सुसाट गाडी चालवत दुसरीकडे निघालाय, पण त्याला त्याच्या माणसांनी म्हणजे त्या दादाने अडवले, ज्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतलेले असतात त्यांच्याकडून. आणि आता तो काय म्हणतोय बघा. दादा म्हणतो, हनीमूनची लई घाई झाली होती ना तुला, मग आता कुठे चाललास तू? तर नाही मी पळून नाही जात आहे मी, तुमचे पैसे परत देतो, ते तर वसूल करेनच मी तुमचे पैसे, पण तुझ्यासोबत त्या आणलेल्या त्या पोरीचं काय? नाही म्हणजे त्या लॉजवर रेड पडल्याचं कानावर आलं आमच्या, त्यामुळं त्या पोरीला एकटं सोडून तू पळून चाललास की काय? तर नाही दादा तसं काही नाहीये. तर दादा ह्याच्या नशिबातच हनुमान नाही असे दुसरे माणूस चिडवतात बरं का त्याच्या बरोबरचे. आणि मग प्रेक्षकांनो राकेश बघा कसा बघतोय तिकडे. त्या पोरीचं काय केलं असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला काय एवढं त्या पोरीचं? तर ना ते दादा म्हणतात, मला त्या पोरीच्यात इंटरेस्ट आहे ना तुझ्यात इंटरेस्ट आहे, मला फक्त माझ्या पैशामध्ये इंटरेस्ट आहे असं सांगतात. आणि तू आधी खोटं बोललायस आणि पुन्हा जर का खोटं बोललास ना तर गाठ माझ्याशी असं म्हणतात. दादाने धमकी दिली राकेशला आणि म्हणतो, ए ते तुझ्यावर लक्ष ठेवायचं असं म्हणून सांगितलंय, आणि पैसे बुडवून जर का हा पळून गेला ना तर जिद्दा गाडा याला असेल तिथं खड्डा खणून गाडा, असं त्या दादानं की धमकी दिली बरं का या राकेशबद्दल. तर दुसरी माणसं म्हणतात त्या दादाची की हो जित्ताच गाडतो त्याला, असं सगळं चाललंय. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. चित्ता काढताय मला असं ते दादा गेल्यानंतर राकेश म्हणतो आणि एकदम ना दगड घेतो आणि त्या गाडीच्या दिशेनं जोरात असा भिरकावून देतो. आता पुढे खरंच दादा चित्ता काढणार का अर्णव ह्याला पकडणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणते की किती कॉल करायचा यांना, घरात इतकं सगळं घडलंय आणि यांचा पत्ताच नाही असं म्हणत तो अंजली म्हणत असते. आणि कुठे गेले असतील रे हे असा प्रश्न पडला आकाशला. आणि मामाला विचारते. मामा म्हणतो ते जाऊ दे, आता यापुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करायला हवा असं मामा सांगतात. तर आकाश म्हणतो आपण काय विचार करायचा आहे, ती दोघंही म्हणजे इंडिपेंडंट आहेत, अंडरस्टँडिंग आहेत, मॅच्युअर आहेत, त्या दोघांनी मिळूनच डिसिजन घेतला असेल तर त्यामुळे त्यात चूक काय आहे असं आकाश विचारतो. आणि मग प्रेक्षकांना इकडे अंजली पण जरा तोच विचार करते. आकाश पुढे म्हणतो त्यांची गोष्ट आहे, त्यांची आयुष्य आहे, तर आपण त्याच्यात काही इंटरफेअर करायला नको असं आकाशचं म्हणणं आहे. मला पटतंय बरं का आकाशचं म्हणणं. तर प्रेक्षकांना इकडे आजी मात्र देवासमोर हात जोडून उभ्या आहेत, देवी मातेसमोर. आणि त्या देवीला असे म्हणजे घाबरल्या आहेत त्या भरपूर आणि देवीला प्रार्थना करतायत. आता आजींची प्रार्थना देवी ऐकेल का? आजींना सारखं ते आठवतंय की लग्नाची बायको आहे माझी मिसेस ईश्वरी अर्णव राजश्री के अर्णवनं मीडियासमोर सांगितलेलं ते सगळं आठवतंय. तर लावण्याची धमकी म्हणजे भीती वाटते ऐकून त्यांना की हे सगळं घडणार असतं तर मी जीव दिला असता वगैरे असं लावण्यानं म्हटलेलं ते आठवतंय. आता इकडे मामा तोपर्यंत काय करतायत बघा. मामाना इकडे फोन करतायत आणि कुणाला करतायत ते कळेलच. तर मामाने लावलाय पाटीलला फोन. मामा म्हणतात, पाटील बातम्या पाहिल्यास की नाही? तर पाटील म्हणतो की नाही, काय झालं मामासाहेब? तर अरे अर्णवने सगळ्या मीडिया समोर ईश्वरीशी लग्न केल्याचं जाहीर केलंय, तर हे बातमी ऐकून अरे वा अभिनंदन. अहो मामासाहेब मला तर पहिल्यापासूनच माहिती होतं की याच आपल्या वहिनी साहेब असं त्याची पाटीलाची बडबड चालू होते. तर पाटील मी गमतीच्या मूडमध्ये नाहीये, तर आता तुला कळतंय का की पुढे काय घडणार आहे ते? तर मामा मामा पाटीलला सांगतात पुढे काय घडणार आहे ते. ईश्वरीशी लग्न करता आलं नाही म्हणून राजेश बिथरेल आता, आणि आता असं झाल्यामुळे राजेश हा शांत बसणारा माणूस नाहीये हे माहिती आहे आपल्याला. आणि त्याला हे सगळं कळलं की तो अर्णव ईश्वरीला गाठायचा प्रयत्न करणार, तर तो राकेश कुठल्या थराला जाऊ शकतो आणि काय करू शकतो हे माहिती आहे आपल्याला. त्याच्याकडे किती माणसं आहेत हे सुद्धा अंदाज नाहीये आपल्याला. म्हणून तू आता तर पाटील म्हणतो काय बी काळजी करू नका मामासाहेब, ह्यो पाटील आता या अर्णव आणि ईश्वरी वहिनीच्या म्हणजे वहिनी साहेबांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. किती बी म्हणजे पळू देत त्या राकेशला, पण हा पाटील सोडत नसतो त्याला असं म्हणत आता तुम्ही निश्चिंत राहा असं सांगत पाटीलनं फोन ठेवला आणि पाटील लगेच कामाला लागलाय. आता बघूया पाटील वाचवतो ह्या दोघांना कसं, कारण पुढे काय घडणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे वल्लरी आणि लावण्य अजून बोलतायत. लावण्याची अजून चिडचिड 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 सुरूच आहे बरं का. लावण्या ही लढाई तुला तुझीच लढायची आहे शेवटपर्यंत असं वल्लरी म्हणते. तर लगेच मी त्यांनी आता लग्न केल्याचं सांगताय तर त्याचं काय करूया मी? तर अगं कॅमेरा समोर लग्न केलं असेल तर घरच्यांनी मान्य करायला नको का? तर लावण्या म्हणते हो पण. तर वल्लरी म्हणते एक मिनिट मी काय सांगते ते नीट ऐका. तर वल्लरी काय सांगते बघा. काहीही काहीही अगदी काहीही झालं तरी घरच्यांनी अर्णव आणि ईश्वरीचं लग्न मान्य करता कामा नये असं सांगितलंय बरं का. आणि म्हणते त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना
तरीही कर. मी काय म्हणते कळतंय का तुला लावण्या? मी काय म्हणते ते वाटेल ते करावं लागलं ते कर असं सांगितलं. आता वल्लरी मामीनी तर लावण्या सुद्धा त्याच दृष्टीने विचार करते. आता नेमकी काय करणार आहे लग्न मान्य करून याच्यासाठी ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर प्रेक्षकांनो आता अर्णव पोचला ईश्वरीला इकडे दवाखान्यात घेऊन. डॉक्टर तपासताय तिथे ईश्वरीला आणि अर्णवला टेन्शन आलंय बरं का आणि तो विचारतो मध्येच की काय झालंय डॉक्टर. तर डॉक्टर आता ईश्वरीकडे बघतात आणि अर्णवकडे बघून सांगतात की हे बघा किंवा खाण्यातून किंवा पिण्यातून गुंगीच्या औषधासारखा हेवी डोस दिला गेलाय त्यांना. एनिवे पण येतील त्या शुद्धीवर मी इंजेक्शन दिलंय. नथिंग सिरियस. तर अर्णव विचारतो आर यू शुअर? तर डॉक्टर म्हणतात या शुअर. तर मी काही औषधं लिहून देते ती घेऊन या असं म्हणत आता डॉक्टर निघून गेला. तर अर्णव ईश्वरीकडे बघत राहिलाय आणि अर्णवच्या मनात जे काही विचार येत आहेत ते तुम्हाला पटतायत का ते सांगा. अर्णव मनातल्या मनात तिकडे विचार करतोय की त्या लॉजवर पोलिसांची रेड पडलेली बघून हा राकेश पळून गेला असं अर्णव इथे म्हणतोय मनातल्या मनात. आणि तो कुठे गेला असेल काही पत्ता नाहीये त्याचा किंवा काही माहिती नाहीये त्याची नेक्स्ट मूव्ह काय असेल पण या सगळ्यातून. आणि त्याला जेव्हा कळेल आम्ही लग्न केले तेव्हा तो काय करू शकेल. तर तो असा शांत नाही बसणार. तो मिस इंदोरला भेटायला बघणार तिच्या घरी जाऊन. म्हणजे मिस इंदोर तिच्याच घरात सिक्युअर नाहीये असा अर्णवच्या मनात प्रश्न पडलाय. म्हणजे तिची सुरक्षितता कुठे आहे हे तो जाणून विचार करतोय की कुठे असेल. आणि समजा काय म्हणजे तो मी तिला तिच्या घरी घेऊन गेलो तरी सुद्धा तिच्या घरच्यांचा विश्वास माझ्यापेक्षा जास्त राकेशवरच आहे. आणि त्यामुळे काय होईल राकेशच ते ऐकतील आणि त्याच्यापेक्षा मग आपण असा डिसिजन घेऊया की तो आता ईश्वरीला घेऊन स्वतःच्या घरी जाईल असं तो मनातल्या मनामध्ये ठरवतोय. आणि तिच्या मंगळसूत्राकडे लक्ष जातं कारण मीडियासमोर त्याने लग्न केलंय आणि मंगळसूत्र गळ्यात घातल्याचं आठवतंय त्याला. म्हणजे ते ती गोष्ट घटना लक्षात आहे. तर त्याचा विचार करून तो पुढचा पाऊल लागतो आणि म्हणतो की आता मी ईश्वरीला मिस इंदोरला माझ्या घरी घेऊन जाईन हेच सेफ राहील. दुसरा काही ऑप्शनच नाहीये माझ्याकडे असं तो म्हणतो. आणि मग प्रेक्षकांना अर्णव काय म्हणतोय मंगळसूत्र हे सगळं ते जे काही घडलंय ते त्यामुळे सगळे ती माझ्याच घरी सेफ असेल असं तो परत एकदा म्हणतो. आणि अर्णव म्हणजे ईश्वरीला तो राजेश काहीच करू शकणार नाही माझ्या घरात ईश्वरी असल्यामुळे. आणि राजेशपासून ईश्वरी आत्ताच्या घडीला सेफ असणं हे जास्त महत्वाचं आहे असं अर्णवचं म्हणणं पडतंय स्वतःच्याच मनाशी. त्यामुळे अर्णव त्याच्या मिस इंदोरला म्हणजेच ईश्वरीला त्याच्या घरात घेऊन जायला लागतो. तर डॉक्टर त्याला अडवत असतात की तुम्ही आता असं काय करताय अहो इंजेक्शन दिलंय त्या शुद्धीवर यायच्यात. पण अर्णव त्यांना पण अडवत आणि म्हणतो तुम्ही त्या येतील शुद्धीवर म्हणालाय ना तुम्ही इंजेक्शन दिले आहे ना तुम्ही तर राहू दे मी त्यांना घेऊन जातो असं म्हणत ना त्या घेऊन डॉक्टरांचं न ऐकता घेऊन जातो. तर इकडे राजेश ना कुठेतरी गाडी थांबवतोय. तो दमलाय बरं का गाडी भरपूर लांब चालवत आलाय. आणि प्रेक्षकांना एका चहाच्या टपरीवर तो म्हणतो की चहा दे जरासा आणि मग तिथलंच पाण्याचं भांड घेऊन ना तो तोंड धुवायला जात असतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो त्याच्या एक कानावरनं ती बातमी पडते. तोपर्यंत ती पडली नसते की ज्या बातमीमध्ये हे सारखं सांगत असतात की अर्णव राजे शिर्केंनी जे काही गुपचूप लग्न केलंय किंवा अर्णव राजे शिर्केंनी ही माझी पत्नी असं सांगितलंय. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ती बातमी ऐकून इकडे राकेश बघा कसा असा पांढरा फटक्क पडलाय कसला धक्का बसलाय त्याला. आणि मग तो त्याचा स्वतःचा फोन इकडे बघतो आणि ती बातमी ऐकतो परत एकदा. बिझनेस टायकून अर्णव राजे शिर्केंचं असं म्हणणं आहे की ही मुलगी त्यांची बायको आहे. त्यांनी हे लग्न गुप्त ठेवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पोलिसांची रेड पडली त्या हॉटेलमध्ये अर्णव काय करत होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तो माझी लग्नाची बायको आहे मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के असं म्हटलेला व्हिडिओ तो इथे राकेश असा डोळे फाडून फाडून परत एकदा स्वतःच्या फोनमध्ये बघतो. आणि मग तो काय स्वतःच्या मनाशी विचार करतोय बघा परत. हा अर्णव ईश्वरीला सरळ बायको म्हणाला. नाही 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 असं होणार नाही. ईश्वरी फक्त माझी आहे. ईश्वरीवर फक्त माझाच हक्क आहे अर्णव राजे शिर्के. हे करून तू मला हरवलंयस असं जर का तुला वाटत असेल ना तर हे चुकतोयस तू असं इकडे राजेश म्हणतोय. आणि म्हणतो सोडणार नाही मी तुला. तर प्रेक्षकांना आता अर्णव गाडी घेऊन डायरेक्ट आपल्या घराजवळ गेलाय. आणि आकाश ना अर्णवची गाडी फक्त बघतो आणि त्या गाडीतनं अर्णव उतरताना बघतो. त्याचबरोबर ईश्वरीला असं हातावर घेताना बघत नाही बरं का तो आधी गाडी आलीच बघतो डायरेक्ट. आणि प्रेक्षकांना इकडे आजीला जाऊन सांगतो की आजी दादा आलाय असं म्हणून. तर प्रेक्षकांनो ईश्वरीला असं हातावर घेऊन तो पुढे येत असतो अर्णव. आणि दादा आल्याचं कळल्याचं म्हणजे अर्णव आल्याचं कळतात सगळे हळूहळू एक 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 बाहेर येत असतात. आणि अर्णव घरात पाऊल टाकणार तोपर्यंत इकडे वल्लरीनं त्याला थांब अर्णव म्हणून सांगितले. ती त्याला घरामध्ये येऊ देत नाहीये. अर्णवला असं ईश्वरीला हातावर घेऊन येताना बघून वल्लरी लावण्य अंजली अविनाश सगळेच असे शॉक मोड मध्ये गेलेत. कुणालाच काही कळत नाही की नेमका हा प्रकार काय चाललाय आणि काय झालंय ते. अर्णवला तर वल्लरीने तिथेच थांबवलंय.
अंजलीला आणि अविनाश मामाला ईश्वरीची काळजी वाटते. मामा म्हणतात, ईश्वरीला काय झालं? तर चिंटू असा का घेऊन आलाय तिला, असं म्हणत ती दोघं जण पुढे पण येतात चालत चालत. आणि प्रेक्षकांनो आता बघा हा, म्हणजे असं एकदम धक्का बसल्यासारखंच असं चेहरे आहेत त्यांचे की ईश्वरीला असं घेऊन येताना बघून. आणि आता पुढे काय बाचाबाची होणार किंवा काय बडबड होणार ती बघा तुम्ही. अर्णव आणि ईश्वरीला असं अशा अवस्थेमध्ये बघून, म्हणजे ईश्वरीला असं अर्णवच्या हातामध्ये बघून तर लावण्य अशी वेडीपिशीच होते पहिल्यांदा. आणि मग ती एकदा अर्णवकडे आणि बघते, एकदा ईश्वरीकडे बघते, असं चाललंय. आजी पण आल्यात तोपर्यंत एवढ्या तिथे आजी आणि आकाश त्यांना सुद्धा धक्का बसला ईश्वरीला असं बघून. तर अविनाश मामांना पण कळत नाही की नेमका काय मॅटर आहे ते. आणि अर्णव नुसती नजरानजरच करतोय तोपर्यंत प्रेक्षकांना अजून सस्पेन्स बाकी आहे बरं का. पुढे आता इथून पुढे एक चांगलं चांगलं बघायला मिळाल, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्या प्रेक्षकांनो राकेश बघा आता काय करतो. राकेश ना त्या दादाला फोन करतो, म्हणजे त्या माणसाला फोन करतो. तो माणूस म्हणतो, काय रे एवढ्या लवकर पैशांची सोय झाली काय? कुठली लॉटरी लागली काय? तर राकेश म्हणतो, लॉटरी नाही दादा, पण ना एक जबरदस्त प्लॅन आलाय डोक्यात. तर प्लॅन कसला? तर राकेश काय सांगतो बघा, माझ्या सोबत असलेल्या मुलीची खूप काळजी होती ना तुम्हाला, तर आता तुम्ही काय करायचंय, तुम्हीच एक काम करा माझ्यासाठी, त्या मुलीला उचला असं सांगतो, म्हणजे ईश्वरीला किडनॅप करा असं सांगतो. आणि फोटो पाठवते मी तुम्हाला मुलीचा जो काही येतो. आणि तो म्हणजे आधीचे पैसे आणि ह्या कामाचे पैसे दोन्ही एकदम देतो. तर येडाबिडा झालास काय रे तू, असं तर दादा म्हणत असतो. तर येडाबिडा नाही, पण सौदा हा काही तो तुमच्या फायद्याचा आहे. मुलगी आता ज्या म्हणजे म्हणजे ज्या मुलाबरोबर आहे अर्णव, तो तिच्यासाठी वाटेल ते काही करायला तयार होईल. आणि मला काही फरक पडत नाही तो खपला तरी सुद्धा. पण काय आहे ना, मुलगी सेफली आपल्याकडे आली पाहिजे. अरे मग हसतात आणि म्हणते, हे लईच तू बैलवेडा माणूस आहेस. आधीच दिलेली उधारी तुला द्यायला जमत नाही, तर आणखीन तू बॉम्ब टाकतोयस, म्हणजे आणखीन एक काम करायला सांगतोयस. एवढे पैसे कोण तुझा बाप देणार आहे का रे, असं विचारतात. तर लगेच राकेशला डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणतो, बाप बाप कशाला काढताय तुम्ही दादा, तुम्हाला पैसे मिळायशी मतलब आहेत ना. तर आणि समजा तू धपका दिलास तर माझं डबल नुकसान होणार नाही का शहाण्या, असं म्हणतात ते. आणि म्हणतात, म्हणजे खबरदारी घेतोस का? तर म्हणतो, समजा मी तुमचे पैसे नाही फेडले ना, तर त्याच मुलीला परत घेऊन जा तुम्ही. तर इकडे म्हणतो, तर राकेश घाण बोलतो ऐश्वरीबद्दल, 24 कॅरेट आहे, काय हवं ते करा. तर अरे मग तिला उचलायला कशाला सांगतोयस, तर त्यात तुम्ही नका पडू असं राकेश म्हणतो त्याला. आणि म्हणतो, फक्त एक लक्षात ठेवा, ती मुलगी जी आता मुलाबरोबर आहे, तो मुलगा म्हणजेच अर्णव, तो तिला किडनॅप करणार होता असं चित्र उभं करायचं. आणि ती त्याच्यातनं वाचली असंही नाटक तुम्हाला उभं करायचंय, असं काय काय तो सांगतो. हिरो बनायचंय का तर तुला, असं ते म्हणतात लगेच राजेशला. आणि म्हणतात, ठीक आहे पाठव तिचा फोटो, आणि ती कुठे असते वगैरे सगळे डिटेल्स पाठव काय असतील ते. तर आणि जर काय वेळेला पैसे नाही दिलेस ना तर तू तर बघच, तर कसे वसूल करणार ते ठाऊक आहे ना तुला. तर राकेश म्हणतो, शब्द देतो तुम्हाला नाही बुडवणार पैसे. अर्णव राजेश शिर्के, आधीच एकदा तू जेलची हवा खाऊन आलायस, आणि ईश्वरीच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये पुन्हा तुला मी आत टाकेन, आणि यावेळेला तुला जामीन सुद्धा मिळू देणार नाही, असं इकडे म्हणतोय राजेश. आणि प्रेक्षकांना तो घरी जाऊन ईश्वरीच्या घरी जाऊन ईश्वरी किडनॅप झाल्याचं नाटक करणार आहे असं म्हणतोय. आता बघूया तोच तोंडावर पडतोय का, कारण काय घडणार आहे ते बघा. ईश्वरीचे आई बाबा आहेत का तिथे ते. तर इकडे लावण्य विचारते अर्णवला, कोण वाटले कोण, मी तुला असं चिडून विचारते. आणि म्हणते, तुझ्या हातातलं खेळणं वाटले काय मी तुला, असं जोरात विचारतो. असं करून अंगावरच येते त्याच्या. आणि मग प्रेक्षकांनो, वाटेल तेव्हा खेळवलं, आणि वाटेल तेव्हा असं म्हणत ती एकदम चिडून बोलते. आणि म्हणते, आत आत म्हणजे आज हळद होती आपली, असं सांगते ती चिडून त्याला. आणि हळद अर्धवट सोडून तू तू निघून गेलास, आणि या मिडल क्लास मुलीला माझ्यासमोर घेऊन आणलंयस, तुझी बायको म्हणून घेऊन आलायस तू, असं इकडे लावण्या चिडून विचारते अर्णवला. आणि मग प्रेक्षकांनो, अर्णव सुद्धा असा बघत राहिला लावण्याकडे, काही बोलत नाही, रिॲक्ट करत नाही सध्या तो. आता नेमकं पुढे काय घडणार आहे बघत राहा तुम्ही. तर लावण्या परत एकदा म्हणते इकडे, अरे सरळ म्हणजे मला मारून का नाही टाकलंस, बोल ना, मला उत्तर दे, असं एकदम चिडून विचारते ती. आणि तिचा रागा खूपच चाललाय. तर आता वल्लरी पण बोलतेय तोपर्यंत प्रेक्षकांनो आजी काय म्हणतात बघा. आजी लावण्याला थांबवतात, म्हणतात, थांब लावण्या. आणि आता प्रेक्षकांनो अंजली सुद्धा एकदम आजीकडे बघायला लागते. आजी पुढे येतात लावण्याच्या समोर आणि म्हणतात, नुसता रागराग करून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीयेत, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला सगळं शांतपणे हे करून लागेल. तर अंजली पण म्हणते, हो ना, त्याला दारातच का उभं केलंय, आत येऊन बोलूया ना काय झालंय ते, असं अंजली म्हणते. आणि ईश्वरीला काय झालंय असं विचारल्यानंतर लावण्य चिडून अंजलीला म्हणते, आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस ताई, असं म्हणते बरं का. तिला काय झालंय म्हणून तुम्ही विचारताय,
पण मला काय झालंय हे कोणी विचारणार आहे की नाही असं लावण्या चिडून विचारते सगळ्यांना आणि म्हणते अजूनही या तुम्हाला मिडल क्लास मुलीचीच काळजी वाटते तुम्हा सगळ्यांना असं म्हणत की धमकी देते म्हणजे अशी चिडून विचारते रागा करून भरपूर. तर प्रेक्षकांनो लावण्या म्हणते आणि जे खूपच चिडचिड करते ती. तर आजी पण म्हणतात आता लावण्या दारात तमाशा नकोय चिंटू येऊ देत त्यांना आत असं म्हणतात. तर लगेच ना आजींचं म्हणणं ऐकल्यामुळे इकडे काय होतं अर्णव घरात पाय ठेवतो ईश्वरीला घेऊन तसंच म्हणजे अंगावर घेऊन त्याने घराचं जे काही उंबरठा आहे तो ओलांडून तो आत आलाय आणि आता प्रेक्षकांना इकडे लावण्या बघा कशी अशी गप्प अशी उभी आहे तिच्या समोरनं तो असा ईश्वरीला घेऊन येतो त्यामुळे ते बघून तिचा अजून एक असा थरथराट होतो असं अजून एक हे होतं. तर तिकडे आत्या पण काय करतायत बघा आत्यांचं नवीनच काहीतरी सुरू आहे. आत्या म्हणतात चल सुप्रिया तर जयूताई असं आई म्हणतात तर लगेच आत्या म्हणतात त्या अर्णव राजशिर्केला काही काय वाटतं काय त्याच्या श्रीमंतीच्या जोरावर तो काही करू शकेल असं वाटतं का त्याला असं आत्या इथे चिडून बोलत असतात. आणि त्या म्हणतात पण त्याला हे माहिती नाहीये की त्याचा पाला कोणाशी पडलाय ते चल जाऊया चल पोलीस स्टेशनला असं आत्या म्हणताय तिथे चिडून. आणि आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय बरं का त्या घरातल्या सगळ्यांनाच बाबांना बोलता येत नाही तरी सुद्धा टेन्शन आलंय. आत्या पुढे म्हणतात त्याने जे काही केलंय ना तो गुन्हा आहे गुन्हा आणि त्या गुन्ह्याची शिक्षा ना त्याला व्हायलाच हवी असं म्हणतात. अगं आपली मुलगी काय रस्त्यावर पडली का असं विचारतात की कोणी यावं आणि ही माझी बायको आहे असं म्हणावं. तर लगेच ना प्रेक्षकांना अमृता म्हणत असते आत्या अगं पण तर आत्या म्हणतात नमू अगं एवढं सगळं होऊन हे आपण गप्प बसायचंय का अगं अख्ख्या मीडिया समोर जगाला ओरडून सांगतोय तो अर्णव राजशिर्के की ईश्वरी देसाई माझी बायको आहे म्हणून. पण पण असं आत्या एकदम चिडून बोलतायत आणि एकदम ताई पण म्हणतात अजयताई पण तडकाफडकी पोलीस म्हणजे तर आज त्या अर्णव राजशिर्केला अटक होणार म्हणजे होणारच. तर आई समजावत असतात ऐका ना जयताई थोडा शांतपणे विचार करा. तर आत्या म्हणतात तुला यायचं नसेल तर नको येऊ मी जाणार आहे मला काय ते सहन होत नाहीये. तर तोपर्यंत प्रेक्षकांना आत्या थांब असा आवाज येतो आणि नम्रताच कधी नव्हे ते स्पष्ट आणि व्यवस्थित बोलणार आहे. आता ती नेमकं काय बोलणार आहे ते बघत राहा तुम्ही. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला असं अर्णवने सोफ्यावर असं झोपवलंय बरं का आणि तिचं मंगळसूत्र जे काही आहे ते त्याच्या शर्टच्या बटन मध्ये अडकतं तेवढ्यातच. आणि मग प्रेक्षकांना वल्लरी बघा कशी या दोघांच्या मधनं अशी बघते आणि लावण्य सुद्धा तिथे आले आणि तो प्रकार बघते की मंगळसूत्र अडकलेल्याचा. तर प्रेक्षकांना इकडे अंजली सुद्धा अशी एकदम बघायला लागते. तर अर्णव सगळ्यांकडे बघतो तर ते मंगळसूत्र हळूच ना त्याच्या शर्टच्या बटन मधून इकडे बाजूला काढतो. सगळ्यांचे नुसते इशाऱ्यावर इशारे डोळे एकमेकांना बघत असतात नुसते. आणि आता लावण्याच्या डोळ्यात पाणी बघा कसं आहे ते. तर अविनाश मामा बोलायला चालू करतात आणि म्हणतात अर्णव न्यूज मध्ये अनेक गोष्टी पाहिल्या काय झालं ईश्वरीला बेशुद्ध कशी झाली ती असा प्रश्न अर्णवला विचारतात. तर अर्णव एकदा ईश्वरीकडे बघतो आणि एकदा सगळ्यांकडे बघत असतो. तर प्रेक्षकांना वल्लरी लागानं बघते तर लावण्य पण अशी म्हणजे अशी वेगळीच बघते अर्णवकडे. आणि मग अर्णवला ते सगळं आठवते की डॉक्टरने जे काही सांगितलेलं असते ते. तर प्रेक्षकांना तोपर्यंत ना अर्णव म्हणतो नक्की काय झालंय मलाही माहिती नाही. हे सगळं ऐकून आकाश म्हणतो की मी डॉक्टरना बोलवतो. तर वल्लरी चिडून ओरडते आणि म्हणते काही गरज नाहीये डॉक्टरना फोन करायची काहीही गरज नाहीये. तर आकाश बघा कसा बघायला लागलाय लगेच आपल्या आईकडे. आणि मग प्रेक्षकांना इकडे वल्लरी नाटकं करते ती ही मुलगी तोंडावर पाणी मारा म्हणजे लगेच उठून बसेल असं इकडे इकडे वल्लरी म्हणते आणि म्हणते आणि तसंही ही असली नाटकं करूनच या घरात घुसली आहे. तर वल्लरीला लगेच अर्णव म्हणतो मामी ती खरंच बेशुद्ध आहे. आणि मग प्रेक्षकांना सगळ्यांनाच इथे धक्का बसतोय बरं का हे सगळं ऐकून. आणि मग काळजी वाटते अंजलीला पण आणि अविनाश मामाला. तर अर्णव म्हणतो आम्ही गेलो होतो डॉक्टरकडे ऑलरेडी जाऊन आलोय त्याने इंजेक्शन दिले ते म्हणालेत की थोड्या वेळात येईल ती शुद्धीवर. तर लगेच आजी पण म्हणतात ती येईल तेव्हा येईल शुद्धीवर पण अगोदर मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत चिंटू तुझ्याकडून. अर्णव म्हणतो मला माहितीये की तुम्हा सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडलेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी रेडी आहे. तर तू या मुलीला अगोदर गीते घेऊन येण्या अगोदरच आम्ही ती टीव्हीवर बातमी बघितलीये आणि तू लग्न केलेस का तिच्याशी असं आजी विचारताय तिथे अर्णवला परत एकदा. आणि मग सगळ्यांचं लक्ष अर्णवकडे जातं. आता अर्णव काय उत्तर देणार हे महत्वाचं आहे. आजी म्हणत असतात तुझ्या आईचं मंगळसूत्र तू घातलेस का तिच्या गळ्यात असं आजी परत एकदा विचारतात तिकडे. आणि सगळे अर्णवकडे बघतायत बरं का आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह तेच आहे इथे. आजी पुढे म्हणत असतात अरे बोल ना मी काय विचारते. तर लगेच त्या प्रेक्षकांनो लावण्य म्हणते बोल ए यार काय आहे हे असं म्हणत चिडून विचारते परत एकदा ते. आणि त्याचं उत्तर हवंय मला असं म्हणते त्याच्या समोर जाऊन बोल तू. वल्लरी पण अशी बघत असते की बोल आता उत्तर दे काय असेल ते सांग. प्रेक्षकांना आता अंजली ही अशी म्हणजे काळजीनच बघते तर लावण्य चिडून बघते अशी खुन्नस दिल्यासारखी. तर प्रेक्षकांना आता ना इकडे अर्णव म्हणतो येस. आणि मग आता तो पुढे काय सांगतो बघा आमचं लग्न झालंय असं इकडे अर्णव सांगतो. तर लावण्याला ते ऐकून धक्का बसतो असा ती मागच्या मागे सरकल्यासारखी करते. तर वल्लरी असे डोळे मोठे करून बघते. अर्णव अंजलीकडे एकदा बघतो परत एकदा आणि इकडे न्यूज मध्ये तुम्ही जे काही बघितलंय ते सगळं खरं आहे असं तो सगळं सांगतो सरळ सांगतो इकडे.
तर प्रेक्षकांनो इकडे ना आजी बघा कशी हादरल्यासारखी झाली, आजीला धक्का बसलाय. बाकीचे पण असे एकदम एकदम सुन्न झाल्यासारखेच झालेत. तर ईश्वरी तिथे अजून अशी बेशुद्धच अवस्थेत आहे, अजून तिला शुद्ध आलेली नाही. आता ती शुद्धीवर आल्यावर नवीन नाटक काय करणार आहे बघत राहणं पण इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूरच्या घरामध्ये मंगळसूत्र जे काही आहे गळ्यामध्ये ते मीच घातलं असं तो परत एकदा स्पष्ट सांगतो सगळ्यांसमोर. आणि आता प्रेक्षकांना अविनाश मामा पण असं बघायला लागतात. तर आता ते गळ्यातलं मंगळसूत्र सारखं दाखवलं जाते. तर आजी म्हणतात, लाज वाटत नाही का तुला हे सांगायला चिंटू? माझा नातू माझ्या शब्दाबाहेर जात नाही, याचा केवढा अभिमान होता मला. आणि आज तू काय केलंयस? हाच दिवस दाखवलास तू. तर लगेच ना लावण्या कशी बोलते बघा अर्णवला, ऐक ना यार, अगदी त्याच्या गालाला बिलाला हात लावते आणि म्हणते, एकदा बोल ना यार, हे सगळं खोटं म्हणून सांग ना रे यार, असं रडते आणि बोल ना प्लीज प्लीज बोल, एक म्हणजे हे सगळं खोटं म्हणून सांग ना तू, असं म्हणत असते. तर आजी बघा कशा बघतात लावण्याकडे आणि अर्णवकडे. लावण्याचा वेळसळपणा वाढतच चाललाय, ती पॅनिकच होते. अरे कोण आहे ती ही मुलगी? अरे काय लायकी काय हिची? असं लगेच ना लावण्य चिडून विचारते इकडे आणि म्हणते, माझी या लावण्याची जागा कशी काय घेऊ शकते ही ही मिडल क्लास मुलगी? तर लगेच ना स्टॉप इट लावण्य असं अर्णव ओरडतो. तर लावण्य म्हणते की मी नाही गप्प बसणार. अंजली बघा कशी बघते, बिचारी डोळ्यात टेन्शन आहे इकडे. तर आकाश पण असा सुन्नपणे बघतोय. लावण्या पुढे म्हणते, तू तू मुद्दामून केलंयस ना हे सगळं? आ आ तू आता आता कळतंय मला हे सगळं की मामी मामी हा सगळा ना तुम्हा दोघांचा प्लॅन होता, असं म्हणत आता लावण्या परत बोलते. आणि कसला प्लॅन होता आणि कसले आरोप करते बघा ही आता लावण्या. आणि आता प्रेक्षकांना लावण्या म्हणते, म्हणजे आधीच ठरलं होतं तुम्हा दोघांचं हे सगळं, बरोबर आहे ना? अरे बोल ना काहीतरी, तुझ्याशी बोलते मी, बोल बोल, उत्तर हवी आहेत मला, असं अर्णवला ओरडून ओरडून विचारते. आणि म्हणते, गप्प का बसलायस? बोल आता. माझं आयुष्य स्पॉइल करून गप्प कसा बसू शकतोस तू? गप्पा असा उभं कसा राहू शकतोस? बोल यार, मला उत्तर हवी आहेत माझ्या प्रश्नाची, असं तिचा रागात चाललाय. आणि प्रेक्षकांना इकडे ना सगळ्यांना जसं त्रास होतोय त्या रागाचा. तर प्रेक्षकांना नम्रता इकडे आत्याला म्हणते, आत्या हे सगळं इशूच्या मनाविरुद्ध झालंय याची खात्री आहे का तुला? तर आत्या विचारते, म्हणजे तुला काय काय वाटतंय, काय म्हणायचंय? राकेशजींची लग्न ठरलेलं असताना सुद्धा स्वतःच्या मर्जीने अर्णवशी लग्न करणार असं तुला म्हणायचंय का? बिंडो कायस का तू? तर नम्रता म्हणते, हे बघ आत्या, मगाशी आपण बातमी पाहिली, त्या बातमीमध्ये त्यात इशू तुला काही बोलताना दिसली का? असं नम्रता विचारते. आणि मग आत्या पण विचारात पडते. नम्रता म्हणते, नाही ना बोलताना दिसली, आणि आपली इशू अशी गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीच आहे हे आपल्याला माहिती आहे, मग ती आता का गप्प होती? असं नम्रता प्रश्न विचारते आत्याला उलट. आणि मग आता प्रेक्षकांना बाबांना पण पटतंय ते. नम्रता म्हणते, आणि समजा आता तू पोलिसांकडे गेलीस आणि तिथे तुला हे कळलं होतं की इशूने हे लग्न तिच्या मर्जीने केलंय, तर काय? तर पुढे काय घडणार आहे? आत्या, अगं पोलीस पण काहीच करू शकणार नाहीयेत, असं इकडे नम्रता समजावते. आणि मग प्रेक्षकांनो आत्या आणि आई एकमेकींच्या चेहऱ्याकडे असे बघायला लागतात. आत्या पुढे म्हणतात, नाही नाही इशू, आपली इशू अशी काहीच करणार नाही, खात्री आहे मला. तर नम्रता म्हणते, पण तिथे नेमकं काय झालंय हे कुणालाच माहिती नाहीये. तर अगं पण आता काय करायचंय आपण? पोलीस स्टेशनला नाही जायचंय का? असं आत्या चिडून विचारतात. म्हणतात, ठीक आहे का, मग चला त्या अर्णवच्या घरी जाऊ आणि त्याला चांगला जाब विचारू, असं म्हणतात. मग तर चालेल का तुम्हाला? तर प्रेक्षकांनो ना त्यांचा निर्णय हा बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जे काही असेल ते सगळं समोरासमोरच होईल ना. तर इथे प्रेक्षकांना आता तोपर्यंत इकडे, काय केलंस तू चिंटू? असं अंजली विचारते. आणि म्हणते, हे जर करायचंच होतं तर मला विश्वासात घेऊन सांगितलं असतंस तू हे सगळं. तर इथे अंजली अशी बोलते ना, आणि ती म्हणते, आणि अशी काय सिच्युएशन होती, कसला संकोच, कसली भीती की तुला हे करावं लागलं? असं अंजली प्रश्न विचारते. आणि प्रेक्षकांनो आता असा किती मोठा प्रॉब्लेम होता की इतका मोठा निर्णय तुला घ्यावा लागला, असं अंजलीने एका मागोमाग एक प्रश्न विचारलेत. वल्लरी बघा कशी बघते, अशी एकदम मारक्या म्हशीसारखी. तर प्रेक्षकांनो अर्णव इथे लगेच म्हणतो, ताई आय एम सॉरी, मी आता काहीच सांगू शकत नाही, असं सांगतो तो स्पष्टपणे. आणि हे ऐकून ना लावण्याला अजूनच धक्का बसतो की आता हा उत्तर सुद्धा काहीच देऊ शकणार नाहीये. अर्णव एकदा म्हणतो सगळ्यांकडे बघत, आणि मी जे काही केलंय ते सगळं विचार करूनच केलं असं तो म्हणतो. मी सिंदूरच्या आयुष्याचा प्रश्न होता, असं इकडे अर्णव परत एकदा सांग. आजी म्हणतात की तू ही असली सगळी कारणं सांगून आमच्या तोंडाला पानं पुसशील आणि आम्ही तुझा हा एवढा मोठा निर्णय मान्य करू असं वाटलंच कसं तुला चिंटू? असं आजी चिडून विचारताय तिकडे अर्णवला. आणि म्हणतात, लग्न म्हणजे काय पोरखळीक वाटलाय का तुला? तर अविनाश मामा म्हणतात, एक मिनिट सगळ्यांनी प्लीज शांत व्हा, आणि काहीतरी कारण असल्याशिवाय आपला अर्णव असं करणार नाही, हे सगळ्यांना एवढा तरी विश्वास ठेवा ना तुमचा त्याच्यावर, असं एकदम
मामा आता अविनाश मामा अर्णवची बाजू घेऊन म्हणतात आणि अर्णव म्हणतो, एका चांगल्या घरातल्या मुलीला अशा वाईट सिच्युएशन मध्ये सोडून येणं मला पटलं नाही. तर अर्णवला आजी म्हणतात, म्हणून काय लगेच थेट लग्न करायचं का तिच्याशी? तर अर्णव म्हणतो, तिथे काय सिच्युएशन होती तुम्हाला काहीच माहिती नाहीये, सो प्लीज असं म्हणेपर्यंत तोपर्यंत मी कुठे आहे असं इकडे ईश्वरीचा आवाज येतो आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरीला आता हळूहळू शुद्ध आली बरं का. आणि मग ती आता सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातात. आता इथून पुढे नवीन ड्रामा सुरू होणार आहे कारण आता ईश्वरीला शुद्ध आली आहे, त्यामुळे सगळ्यांचं नवीन लक्ष ईश्वरीकडे असणार. ईश्वरी उठत एकदम म्हणते, अंजली ताई असं म्हणत, तर मी सिंदूर आर यू ओके असं अर्णव विचारतो आणि लगेच ईश्वरी अर्णवचा हात असा ढकलून देते. हे बघून ना लावण्या त्याच्याकडे बघायला लागते वेगळंच आहे ना. आणि ईश्वरी मग आपल्या मंगळसूत्राकडे लक्ष जातं तिचं आणि मग सगळं तिला आठवतं की जे काही झालेलं आहे ते. तर ईश्वरी उलटच विचारते, हे काय केलंय तुम्ही? अर्णवला विचारते आणि म्हणते, आणि मला इथे का आणलंय असा प्रश्न तिला पडलाय. तर प्रेक्षकाला तिचं हे वागणं बघून इकडे लावण्या कशी बघते. ईश्वरी पुढे म्हणते, मला आताच्या आता मला माझ्या घरी जायचंय असं चिडून म्हणत असते. तर हात नका लावू असं अर्णव म्हणत असतो. अर्णव म्हणतो, शांतपणे ऐकून घे प्लीज. तर ईश्वरी म्हणते, मला इथे नाही राहायचंय आणि का करताय तुम्ही असा असा प्रश्न विचारलाय बरं का ईश्वरीने अर्णवला. आणि आता बघा, हे मंगळसूत्र जबरदस्तीने तुम्ही घातलंय माझ्या गळ्यात. हे ऐकून इकडे लावण्याशी शॉक होऊनच बघते. आता नवीन प्रश्न पडलाय सगळ्यांना की हे काय मॅटर आहे. ईश्वरी म्हणते, फसवलंय तुम्ही मला. तर अंजली पण धक्का बसल्यासारखी बघते आता अर्णवकडे, हे सगळं काय चाललंय असं म्हणत. आणि आता आजींना पण शॉक बसलाय बरं का. अविनाशला पण कळत नाही की हे सगळं काय चाललंय. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर हे मंगळसूत्र मी जर का तुझ्या गळ्यात घातलं नसतं तर तुझं आयुष्य डिस्ट्रॉय झालं असतं, तुला कळत नाहीये का? तर वल्लरी म्हणते, ही मुलगी काय म्हणते अर्णव. आता वल्लरी आली बरं का पुढे आणि म्हणते, जर हे मंगळसूत्र तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या गळ्यात घातलं असेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे, काय तमाशा काय लावलाय हा? तर लगेच अर्णव म्हणतो, तमाशा नाही आहे मामी, तमाशा नाही, माझ्या आईचं मंगळसूत्र आहे आणि ते तिच्या गळ्यात आहे, काहीतरी अर्थ याला असं अर्णव सांगतो. तर प्रेक्षकांना ईश्वरीने अर्णवकडे अशी शॉक होऊन बघत राहते. तर लावण्या पण अशी एकदम वेगळ्या नजरेनं बघते. आता अर्णव पुढे काय बोलणार ते बघा. अर्णव म्हणतो, आजपासून मिस इंदोर मिसेस ईश्वरी अर्णव राजेश शिर्के असेल असं म्हणून तो फायनली परत एकदा सगळ्या घरच्यांसमोर सांगतोय. आणि हे ऐकून ना लावण्याचा अजूनच तिळपापड होतो इथे. तर प्रेक्षकांनो सगळ्यांना आता म्हणजे कळतच नाही की नेमकं ह्याच्यावर रिॲक्ट काय करायचं बाकीच्यांना. तर इकडे अर्णव म्हणतो, आईचं मंगळसूत्र माझ्या बायकोच्या गळ्यात असावं अशी तिची इच्छा होती आणि ती आहे आता, म्हणजे ती पूर्ण झाली आहे, ते मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये आहे असं ईश्वरी बद्दल अर्णव इथे सांगतो. तर प्रेक्षकांना आता लावण्या टाळ्या वाजवत म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स असं दोघांच्या समोर उभे राहते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू असं म्हणते बरं का, वेगळ्या टोन सॅक्रॅस्टिक टोन असं म्हणते. आणि म्हणते, आता तरी पटतंय का सगळ्यांना की या दोघांनी मिळून मुद्दामून केलंय हे सगळं, पटतंय का तुम्हाला? आता ईश्वरी बघा कशी बघायला लागली अर्णवकडे आणि मग म्हणतो, दे बोथ आर, म्हणजे त्या दोघांनी माझं लाईफ डिस्ट्रॉईड केलंय फॉर एव्हर साठी असं म्हणत परत टाळ्या वाजवते. नाईस नाईस ए आर असं म्हणते. आता तिचं काय काय चाललंय ते तिचं तिलाच कळत नाहीये. बिचारी ईश्वरी मात्र इकडे अर्णवकडे बघत राहिली नुसती. आणि तू असं म्हणत आता लावण्या ईश्वरीला म्हणते आणि म्हणते, मिसेस, आणि मग त्याच्यानंतर म्हणते व्हॉट एव्हर जे काही असशील ते. तर ती म्हणते, तुला तर हे सगळं मान्य नाही तर असं तू म्हणतेस ना, मग का थांबलेस तू इथे असं लावण्या विचारते ईश्वरीला. आणि मग ईश्वरी अशी बघत राहते. लावण्या अशी टिचक्या बिचक्या वाजवते आणि म्हणते, निघ इथून, निघ इथून, चल निघ इथून अशी धमकी देते बरं का. अशी तिरकस बोलते, अशी इज्जत नसल्यासारखी, लायकी काढल्यासारखी. निघ नाही तर तुझ्या हाताला धरून बाहेर काढीन असं म्हणत लावण्या ईश्वरीच्या हाताला हात लावणार. तोपर्यंत अर्णव इकडे, थांब लावण्या असं म्हणत आमच्या असा हात धरतोय. आणि बघा, माझ्या घरातून माझ्या बायकोला असं कुणीच बाहेर काढू शकत नाही, कुणीच बाहेर काढू शकत नाही असं म्हणतोय बरं का ठामपणे. आता ईश्वरी बघा कशी बघायला लागली अर्णवकडे परत रागाने इकडे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का, कारण इकडे आई बाबा पण येणार आहेत ईश्वरीचे, आत्या येणार आहेत. आणि आता हात धरलेला ईश्वरीनेच हात सोडून घेतलाय, म्हणते हात सोडा, मी तुमची बायको नाहीये असं ठामपणे इकडे सांगते बरं का ईश्वरी परत सगळ्यांसमोर. आणि हे ऐकून परत सगळे असे बघायला लागतात तिच्याकडे. तर लगेच वल्लरी म्हणते, घ्या आता, जर या मुलीला हेच लग्न मान्य नसेल तर तिच्या इच्छेविरुद्ध तू तिला इथे थांबवू शकणार आहेस का अर्णव? तर आता अर्णव म्हणतो, मामी आम्ही दोघं नवरा बायको आहेत आणि आमच्या मध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहेत, ते आम्ही शांतपणे बसू आणि सॉर्ट करू असं सांगतो बरं का अर्णव आता. आणि मग तो हे नातं असं कुणालाच रिजेक्ट करता येणार नाहीये, अगदी कुणालाच, असं ईश्वरीला पण सांगतो. आणि म्हणतो, हा काही जोक नाही असं म्हणतो प्रेक्षकांनो. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे. तर ईश्वरी स्वतःच ओरडते, म्हणते, वा, तुम्ही ठरवलं हे लग्न आहे आणि ते मी मान्य करेन असं होणार नाहीये मिस्टर अर्णव राजेश शिर्के असं ईश्वरी आता परत बोलते. इकडे बोटबीट दाखवून धमक्या बिमक्या देत ईश्वरी पुढे म्हणते की हा अन्याय आहे आणि तो मी बिलकुल सहन करणार नाही. तुमचं डोकं फिरलं असेल पण माझं डोकं ठिकाणावर आहे असं ईश्वरी सांगते.
आणि म्हणते मी इथून जाते असं सांगते बरं का. अशी धमकी बिमकी दिल्यासारखं बोट बीट दाखवून रागाने बघते. तर लावण्याला तेच पाहिजे असतं त्यामुळे ती शांत आहे. आणि प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय घडणार ते. ईश्वरी जेव्हा घरातून निघणार असते, वळणार असते निघायला की जायला, तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे इकडे काय घडतंय बघा. ईश्वरी अशी तरा दरवाजाजवळ जाते आणि तोपर्यंत तिला दिसते की तिचे आई बाबा, आत्या, नम्रता सगळेच तिथे आलेत. हे बघून ना इकडे ईश्वरी एकदम म्हणते आई बाबा, आणि मग सगळ्यांचं लक्ष जातं त्यांच्याकडे. आणि आता वल्लरी काय विचार करते बघा तुम्ही. वल्लरीनं कळटी मारली आणि ती का मारली आणि कशासाठी मारली ती बघा तुम्ही. तर इकडे वल्लरी सुप्रियाला बघून म्हणजेच ईश्वरीच्या आईला बघून म्हणते अरे देवा, ही सुप्रिया का आली इथे. हिनं मला पाहिलं तर इतकी वर्ष लपवून ठेवलेलं जे काही सिक्रेट आहे ते एका मिनिटात बाहेर येईल सगळ्यांसमोर. आणि लग्नाचा विषय राहील बाजूला तर जुनीच प्रकरणं अंगाशी येतील माझ्या. आणि या ईश्वरीच्या पायगुणाने इतकी वर्ष गाडून ठेवलेला माझा भूतकाळ सगळ्यांसमोर येण्याची वेळ आली आता. नाही आता इथून काढता पाय घेतलेलाच बरा असं वल्लरी म्हणते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो वल्लरीचा तमाशा इथनं पुढे बंद होणार आहे बरं का थोड्या वेळासाठी. तर इकडे वल्लरी निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो आत्या आतमध्ये आणि म्हणतात माझ्या दादाचा अपघात करून तुझा सूड पूर्ण झाला नाही म्हणून केलंस नाही तू हे सगळं. आता एका जन्मात अजून तू किती पाप करणार आहेस आणि कुठे आणि कशी फेडणार आहेस ती, असं आत्या आता अर्णवला बोलायला चालू करतात बरं का इकडे सगळ्यांच्या समोरच. आणि प्रेक्षकांना आता अर्णव या सगळ्याला काय उत्तर देणार आणि कशी उत्तर देणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आत्या पुढे म्हणतात आमच्या इब्रतीबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही. तर लावण्या म्हणते ओ हॅलो, तुमची बंद करा ही सगळी नाटकं. आधी स्वतः सगळं प्लॅनिंग करायचं, स्वतःच्या मुलीला पैसेवाल्यांच्या घरात म्हणजे पाठवायच्या आणि त्यांच्याच घरात येऊन असे तमाशे करायचे. लाज नाही वाटत का, असं लावण्या विचारते. तर प्रेक्षकांनो ईश्वरी इथे उद्याच्या भागामध्ये सांगताना दिसते की मला हे लग्न मान्य नाही. पण इकडे ईश्वरीच्या बाबांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे आणि त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवचं नातं वेगळं काहीतरी वळण घेणार आहे. ते नेमकं काय असेल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेवटपर्यंत व्हिडिओज बघत राहा कारण ट्विस्ट अँड टर्न शेवटीच येणार आहेत. आणि आता उद्याच्या भागात कळेलच बाबांचं नेमकं काय म्हणणं आहे ते. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.